आपण सहसा जेव्हा डिटॉक्स किंवा शुद्धीकरणाबद्दल बोलतो ना, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर काय येतं? एखादा कडू ग्रीन ज्यूस किंवा तासनतास केलेला व्यायाम. हो, किंवा अगदी फोन बाजूला ठेवून डिजिटल जगापासून घेतलेला ब्रेक. एक्झॅक्टली. आणि हे सगळं कसं मोजता येतं, पाहता येतं. शरीर स्वच्छ झालं की एकदम फ्रेश वाटतं. हा आपला सर्वांचा रोजचा अनुभव आहे. पण जेव्हा आपण मानवी मन किंवा आपल्या आंतरिक जगाच्या शुद्धीकरणाबद्दल विचार करतो ना, तेव्हा तिथे कोणताही एक्सरे नसतो. हां, बरोबर. म्हणजे हा पहा, इथे तुमचा मानसिक ताण आहे आणि तो आता दूर झालाय, असं सांगणारं कोणतंही मशीन नाहीये. मनाचा डिटॉक्स कसा करायचा, हा प्रश्न अनेकदा अनुत्तरितच राहतो. अगदी बरोबर. शारीरिक गोष्टी खूप स्पष्ट असतात, पण मानसिक आणि आध्यात्मिक जगताचा जो प्रवास आहे ना, तो अत्यंत गूढ आणि गुंतागुंतीचा असतो. तिथे आपण थेट मोजमाप करू शकत नाही. खरंय. आणि मनाला नेमकं कसं शांत करायचं यासाठी वेगवेगळ्या पद्धती शोधत राहतो. कधी थेरपी, कधी मेडिटेशन, तर कधी नुसतंच स्वतःला कामात गुंतवून घेणं. हो ना. आणि म्हणूनच आजच्या या सखोल विश्लेषणाच्या सत्रात आपली चर्चा एका वेगळ्याच वळणावर जाणार आहे. आज आपल्याकडे जो स्रोत आहे तो वरवर पाहता फक्त 4 ओळींचा एक अतिशय प्राचीन अभंग किंवा श्लोक वाटू शकतो. पण जसजसा आपण याचा अभ्यास करतो तसतसं लक्षात येतं की हा फक्त एखादा जुना मजकूर नाहीये, तर ती एक संपूर्ण जीवन पद्धती आहे. मानवी मनाच्या अत्यंत गोंधळलेल्या अवस्थेतून त्याला शांततेकडे आणि शेवटी एका संपूर्ण मुक्तीकडे नेणारा हा एक अत्यंत प्रगत असा मानसिक आणि आध्यात्मिक मॅन्युअल आहे. नक्कीच. तर ठीक आहे, आपण हे सविस्तर समजून घेऊया. आजच्या या प्रवासात आपल्याला या 4 ओळींमध्ये दडलेला मानसिक शुद्धीचा टप्प्याटप्प्याचा प्रवास उलगडून पाहायचा आहे. अगदी. आणि या 4 ओळींची रचना ज्या पद्धतीने केली आहे ना, ती खरोखरच थक्क करणारी आहे. यात कोणताही उपदेशाचा डोस नाहीये. अच्छा. हो, तर एका कृतीतून दुसरी कृती कशी घडते याचा एक अत्यंत तर्कशुद्ध आलेख आहे हा. पहिली कृती काही आदर्शांची ओळख करून देते, दुसरी त्यातून होणारी मानसिक शुद्धी सांगते, तिसरी ओळ मनातील विचारांचा गुंता सोडवण्याचा थेक उपाय देते. आणि चौथी ओळ या प्रक्रियेचा अंतिम परिणाम मांडते. एक्झॅक्टली. हा पूर्णपणे एक मानसशास्त्रीय प्रवास आहे. भारी. तर मग या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया. आपला स्रोत म्हणतो, अहिल्या द्रौपदी सीता तारा चारी मुख्य मंदोदरी पतिव्रता. 1. हे वाचल्यावर मला सगळ्यात आधी जे वाटलं ते असं की हे एखाद्या महाकाव्यातील ऑलस्टार टीमच्या रोस्टरसारखं वाटतंय. हो, एकदम. म्हणजे भारतीय साहित्यातील आणि पुराणातील या सर्वात शक्तिशाली आणि चर्चित अशा 5 स्त्रिया आहेत: अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा आणि मंदोदरी. पण इथे एक गोष्ट मला खूपच खटकली किंवा म्हणूया की कोड्यात पाडणारी वाटली. कोणती? या 5ही जणी अतिशय महान आहेत हे आपण जाणतोच. सीतेचा त्याग, द्रौपदीचा संघर्ष आपल्याला माहितीये. पण तरीही या स्रोताने या सर्वांमध्ये मंदोदरीला मुख्य काम म्हटलंय. हा प्रश्न अनेकांना पडतो. म्हणजे माझी पहिली प्रतिक्रिया अशी होती की मंदोदरी तर रावणाची पत्नी होती ना. रावण म्हणजे अहंकाराचा आणि अधर्माचा सर्वोच्च बिंदू. मग रावणसारख्या व्यक्तीची पत्नी असणं हे तिला या यादीत चीफ किंवा प्रमुख कसं काय बनवू शकतं? मला वाटतं यात मी नक्कीच काहीतरी मिस करतोय. तुमचा हा गोंधळ अगदी स्वाभाविक आहे आणि तो का होतो याचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला पतिव्रता या शब्दाचा खरा आणि मूळ अर्थ समजून घ्यावा लागेल. बरं. काळाच्या ओघात या शब्दाचा अर्थ खूप संकुचित झाला. अनेकदा पतीच्या प्रत्येक आज्ञेत राहणारी, स्वतःचा विचार न करणारी स्त्री असा त्याचा चुकीचा अर्थ लावला गेला. पण जर आपण या 5ही स्त्रियांचे जीवन बारकाईनं पाहिले ना, तर त्या तशा अजिबात नव्हत्या. ते तर आहे. ह्या अत्यंत कणखर, स्वतःचे विचार ठामपणे मांडणाऱ्या आणि वेळप्रसंगी व्यवस्थेविरुद्ध उभ्या राहणाऱ्या स्त्रिया होत्या. पतिव्रता म्हणजे अशी स्त्री जिचे सत्य, निष्ठा, नैतिक मूल्य आणि स्वतःचे चारित्र्य कोणत्याही परिस्थितीत अढळ राहते. अच्छा, म्हणजे हा फोकस पूर्णपणे चारित्र्यावर आहे. अगदी. अहिल्येला विनाकारण शाप मिळाला, द्रौपदीला भरसभेत अपमानाला सामोरं जावं लागलं, सीतेने वनवास आणि अग्निपरीक्षा दिली, तारा आईने वालीच्या मृत्यूनंतर राज्याला सावरलं. या सर्वांनी परिस्थितीचे मोठे आघात सहन केले. त्यांची आंतरिक शक्ती अफाट होती. हे मान्य आहे की त्यांची सहनशीलता आणि चारित्र्य मोठं होतं. सीता किंवा द्रौपदी यांचं श्रेष्ठत्व निर्विवाद आहे. पण तरीही माझा तोच प्रश्न आहे, मंदोदरी मुख्य का? कारण मंदोदरीची परिस्थिती या बाकीच्या 4 जणींपेक्षा पूर्णपणे वेगळी आणि अधिक भयानक होती. ते कसं? बघा,
सीता किंवा द्रौपदी यांच्या पाठीशी राम किंवा पांडवांसारखे धर्माचे सत्याचे आचरण करणारे पती होते. त्यांच्या आजूबाजूला संकटे असली तरी त्यांना सत्याची साथ देणारे लोक होते. पण मंदोदरीचा विचार करा. ती सोन्याच्या लंकेत राहत होती. रावण हा अत्यंत शक्तिशाली, त्रैलोक्याला जिंकणारा, पण प्रचंड अहंकारी आणि अनितीने वागणारा राजा होता. मंदोदरी अशा वातावरणात 24 तास राहत होती, जिथे सभोवती फक्त अधर्म होता, सत्तेचा गैरवापर होता आणि चुकीच्या गोष्टींना उघडपणे मान्यता होती. बापरे, म्हणजे सतत एक निगेटिव्हिटी. एक्झॅक्टली. अशा अत्यंत नकारात्मक आणि आजच्या भाषेत सांगायचं तर विषारी वातावरणात राहून स्वतःची विवेकबुद्धी गमावणं खूप सोपं असतं. पण मंदोदरीने काय केलं? तिने आपली विवेकबुद्धी कधीही गमावली नाही. अरे वा. तिने वेळोवेळी भर दरबारात रावणाला त्याच्या चुकांची जाणीव करून दिली. सीतेला परत देण्याचा आणि सत्याचा मार्ग स्वीकारण्याचा आग्रह धरला. एका अत्यंत टॉक्सिक एन्व्हायरमेंटमध्ये राहूनही तिने स्वतःचं चारित्र्य, नैतिकता आणि सत्यनिष्ठा जराही ढळू दिली नाही. हे खरंच ग्रेट आहे. हो ना. एका चांगल्या वातावरणात चांगलं वागणं सोपं असतं, पण चहूबालीने अंधार असताना स्वतःतील प्रकाशाचा किरण जिवंत ठेवणं हे सर्वात कठीण काम आहे. म्हणूनच स्रोताने तिला मुख्य मानले आहे. ती सिद्ध करते की तुमचं चारित्र्य हे तुमच्या सभोवतालच्या परिस्थितीवर अवलंबून नसते, तर ते तुमच्या आतल्या गाभाऱ्यावर अवलंबून असते. क्या बात है. हा विचार खरोखरच दृष्टिकोन बदलणारा आहे. म्हणजे आपण अनेकदा आजूबाजूच्या परिस्थितीला दोष देतो ना, की वातावरण चांगलं नाहीये म्हणून मी असा वागतो. पण मंदोदरी आपल्याला शिकवते की तुमची नैतिकता ही पूर्णपणे तुमची स्वतःची जबाबदारी आहे. अगदी बरोबर. बर. आता या अत्यंत प्रेरणादायी आदर्शांची ओळख झाल्यानंतर हा स्रोत आपल्याला कोणती कृती करायला सांगतोय ते पाहूया आणि इथून पुढे विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. नक्कीच. दुसरी ओळ म्हणते, नामे घेता त्यांची वाणी हे पवित्र, होय कुळगोत्र उद्धरण 2. आता इथून आपण प्रत्यक्ष कृतीकडे वळत आहोत. या नावांचा उच्चार केल्याने काय होतं हे इथे सांगितलंय. जर मी याला आजच्या भाषेतील एखादं रूपक दिलं ना, तर हे एखाद्या मास्टर की किंवा सॉफ्टवेअर अपडेटसारखं वाटतं. बरोबर. जसं आपण एखाद्या सिस्टममध्ये योग्य कमांड टाकतो आणि संपूर्ण सिस्टममधील एरर्स निघून जाऊन ती पूर्ववत होते, अगदी तसंच या स्त्रियांचे नुसते नाव घेतल्यावर आपली वाणी थेट पवित्र होते असं हा मजकूर सांगतो. पण मला इथे समजून घ्यायचंय की केवळ काही नावं घेतल्याने वाणी पवित्र कशी होऊ शकते, यात कोणतं मानसशास्त्र दडले? तुमचे हे सॉफ्टवेअर अपडेटचे रूपक इथे अगदी चपखल बसते. इथे सर्वात वेधक गोष्ट कोणती आहे माहितीये? कोणती? वाणी पवित्र होणे म्हणजे नेमके काय हे आपण मुळातून समजून घेऊया. वाणी म्हणजे केवळ तोंडातून निघणारे शब्द नाहीत. वाणी हे आपल्या विचारांचे, आपल्या भावनांचे आणि आपल्या आत चाललेल्या मानसिक प्रक्रियेचे बाह्य प्रकटीकरण आहे. मानसशास्त्रामध्ये आपण ज्याला प्रायमिंग म्हणतो ना, तोच हा प्रकार आहे. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा उच्चार करतो तेव्हा आपला मेंदू त्या शब्दाशी जोडलेल्या सर्व आठवणी, भावना आणि मूल्य जागृत करतो. अच्छा, म्हणजे आपण एका विशिष्ट मानसिक अवस्थेत जातो. एक्झॅक्टली. जेव्हा एखादी व्यक्ती या 5 महान स्त्रियांच्या नावांचा जाणीवपूर्वक उच्चार करते तेव्हा ती केवळ काही अक्षरं उच्चारत नसते. ती त्या स्त्रियांच्या अंगी असलेल्या धैर्याचे, सत्यनिष्ठेचे आणि मंदोदरीच्या त्या अद्वितीय नैतिक सामर्थ्याचं स्मरण करत असते. बरोबर. जेव्हा आपण एका उदात्त आणि उच्च पातळीवरच्या संघर्षाचा विचार करतो तेव्हा आपले मनही नकळत त्या उच्च पातळीवर जाते. आपल्या क्षुल्लक चिंता, आपला राग, आपला अहंकार या महानतेसमोर गळून पडतो आणि जेव्हा आतले विचार शांत आणि सात्विक होतात तेव्हा त्यातून निघणारे शब्द म्हणजेच आपली वाणी आपोआपच शुद्ध आणि सकारात्मक होते. हे एकदम लॉजिकल वाटतंय. आतून जसे विचार तशी बाहेरून वाणी. पण या ओळीचा दुसरा भाग मला थोडा पचायला जड जातोय. का बरं? कारण स्त्रोत तिथेच थांबत नाही. तो म्हणतो की वाणी पवित्र झाल्यामुळे संपूर्ण कुळं आणि गोत्र उद्धरून जाते. म्हणजे एका व्यक्तीची वाणी पवित्र झाल्याने संपूर्ण वंशाचा, अनेक पिढ्यांचा उद्धार कसा काय होऊ शकतो? एका व्यक्तीच्या बोलण्याने तिच्या आधीच्या किंवा नंतरच्या पिढ्यांचं भविष्य बदलण्याचा हा दावा मला थोडा अतिशयोक्ती वाटतो. हे नक्की कसं काम करतं? तसं पाहिलं तर वरवर पाहता हा दावा अतिशयोक्ती वाटू शकतो.
पण जर आपण याला आजच्या आधुनिक विज्ञानाशी आणि मानसशास्त्राशी जोडले तर यात अत्यंत सखोल असं व्यावहारिक सत्य दडलेलं दिसतं. कसं? आजच्या विज्ञानात आपण एपिजेनेटिक्स आणि जनरेशनल ट्रॉमा म्हणजेच आंतरपिढ्यांच्या आघातांबद्दल खूप संशोधन वाचतो. हो, सध्या यावर बरीच चर्चा होते. अगदी. एका पिढीतील नकारात्मक विचार, प्रचंड भीती, गरिबीचा न्यूनगंड किंवा चुकीचे संस्कार हे DNA आणि वागणुकीच्या माध्यमातून पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होत असतात. जर एका घरात सतत शिवीगाळ, नकारात्मक बोलणे, एकमेकांना कमी लेखणे सुरू असेल तर त्या घरातील मुलांची नर्व्हस सिस्टीम सतत तणावाखाली राहते. बरोबर आहे. आणि ती मुलेही मोठी झाल्यावर तोच पॅटर्न पुढे नेतात. हां. कुळाचा ऱ्हास आहे. पण आता विचार करा, त्याच कुटुंबातील एखादी व्यक्ती अत्यंत शुद्ध, सकारात्मक आणि उच्च नैतिक मूल्यांनी प्रेरित होऊन बोलायला आणि वागायला लागते. अच्छा. ती व्यक्ती रागात उत्तर देत नाही, ती धीराने बोलते. तिची ही पवित्र वाणी आणि शुद्ध आचरण हा नकारात्मकतेचा, त्या ट्रॉमाचा साखळीपास तोडते. तिचे ते शांत आणि समजून घेणारे शब्द तिच्या मुलांवर, आजूबाजूच्या लोकांवर आणि पर्यायाने येणाऱ्या संपूर्ण पिढ्यांवर एक सखोल मानसिक परिणाम करतात. वाह. म्हणजे ती चेन ब्रेक होते तिथे. एक्झॅक्टली. एका व्यक्तीने स्वतःच्या वाणीवर आणि विचारांवर मिळवलेलं नियंत्रण हे त्या पूर्ण वंशाची मानसिक दिशा बदलू शकते. म्हणूनच कुळगोत्र उद्धरण हे काही आकाशातून होणारे चमत्कार नाहीत, तर ते एका व्यक्तीच्या बदलातून सुरू होणारे अत्यंत व्यावहारिक आणि सामाजिक वास्तव आहे. हे विश्लेषण खरोखरच खूप भक्कम आहे. म्हणजे आपण जे शब्द वापरतो ते फक्त हवेत विरघळत नाहीत, तर ते आपल्या मुलांच्या आणि पुढच्या पिढ्यांच्या मानसिक जडणघडणीचा पाया बनतात. एक व्यक्ती फक्त स्वतःला नाही तर संपूर्ण वंशाला एक सिस्टम रिसेट देऊ शकते. अगदी बरोबर. आता आपण या प्रवासाच्या तिसऱ्या टप्प्याकडे वळूया. आपली वाणी पवित्र झाली, आपण उच्च आदर्शांचं स्मरण केले, पण तरीही एक मोठी अडचण बाकी राहते आणि ती अडचण स्रोताने तिसऱ्या ओळीत मांडली आहे. संकल्प विकल्प सांडोनिया दुरी वाचे हरिहरी उच्चारावे 3. आता इथे माझा एक मोठा आक्षेप आहे. सांगा. संकल्प म्हणजे आपण केलेल्या इच्छा किंवा भविष्यातील प्लॅन्स, आणि विकल्प म्हणजे आपल्या मनातील शंका, द्विधा किंवा दुसरे पर्याय. स्रोत म्हणतोय की हे सर्व दुरी सांडोनिया म्हणजे दूर फेकून द्या. पण हे प्रॅक्टिकल जगात खरंच शक्य आहे का? तसा डिझाईन केलाय की तो सतत भविष्याचा विचार करतो, जगण्यासाठी योजना आखतो, सुरक्षितेसाठी शंका घेतो. मला तर हा संकल्प विकल्प म्हणजे आपल्या वेब ब्राउझरमध्ये उघडलेल्या शेकडो टॅबसारखा वाटतो. हे रूपक खूप छान आहे. हो ना. आपण एकाच वेळी 100 गोष्टींचा विचार करत असतो. हे काम कसं होईल, उद्याचं काय, तो असं का बोलला, हे बरोबर आहे की ते चूक. आणि या शेकडो उघड्या टॅब्समुळे आपल्या मनाची बॅटरी सतत ड्रेन होत असते. अगदी. मन थकून जातं. मग एखादी सामान्य व्यक्ती या सगळ्या टॅब्स एका झटक्यात कशा काय बंद करू शकते? नुसतं फेकून द्या म्हटल्याने ते फेकता येत नाहीत. तुमचे हे ब्राउझरच्या टॅब्सचं रूपक अत्यंत अचूक आहे. मानवी मनाची सध्याची अवस्था अगदी तशीच आहे. आपण वर्तमान काळात नसतोच. आपण सतत एका टॅबमधनं दुसऱ्या टॅबमध्ये उड्या मारत असतो. हो, सतत. आणि म्हणूनच स्रोताने तीच दुरी सांडोनिया असे अत्यंत स्पष्ट आणि क्रियाशील शब्द वापरले आहेत. कारण जोवर मनातील हा गुंता, हे शेकडो विचार सुरू आहेत, तोवर मन खऱ्या अर्थाने एकाग्र होऊच शकत नाही. संकल्प म्हणजे मला हे हवे आहे आणि विकल्प म्हणजे पण जर ते मिळाले नाही तर काय? एक्झॅक्टली, तोच तर गोंधळ असतो. या दोलायमान अवस्थेत माणूस सतत भूतकाळाची खंत आणि भविष्याची चिंता यात अडकून पडतो. आता स्रोत हे सांगत नाही की मानवाने प्रगती करू नये किंवा भविष्याचा विचार करू नये, पण स्रोत आपल्याला या अनावश्यक विचारांच्या कचऱ्यातून, या ओव्हर थिंकिंगमधून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतोय. बर. आणि तो मार्ग फक्त विचार करणे थांबवा असा नकारात्मक नाहीये. तो अत्यंत सकारात्मक कृती सांगतोय. वाचे हरी हरी उच्चारावे. पण माझा प्रश्न तोच आहे, फक्त हरिहरी असा उच्चार केल्याने त्या शेकडो टॅब्स कशा बंद होतील? यामागे नेमकं कोणतं तंत्र आहे? तर आपल्या मेंदूमध्ये एक डिफॉल्ट मोड नेटवर्क असतं. अच्छा. हो. जेव्हा आपण कोणतंही विशिष्ट काम करत नसतो तेव्हा हे नेटवर्क सक्रिय होतं आणि ते आपल्याला भूतकाळातील चुका आणि भविष्यातील चिंतांमध्ये अडकवून ठेवतं. यालाच आपण संकल्प आणि विकल्प म्हणू शकतो. म्हणजे आपलं मन आपोआप त्या मोडमध्ये जातं? अगदी बरोबर. जेव्हा स्रोत म्हणतो की पवित्र झालेल्या वाणीने केवळ हरिहरी असा ईश्वराचा किंवा परमसत्याचा उच्चार करावा, तेव्हा तो आपल्याला एक अत्यंत शक्तिशाली अँकर देतोय.
हे केवळ धार्मिक नामस्मरण नाही, तर ती एक सर्वोच्च माइंडफुलनेस प्रॅक्टिस आहे. जेव्हा तुम्ही पूर्ण लक्ष देऊन श्रद्धेने एकाच शब्दाचा वारंवार उच्चार करता, तेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूला त्या डिफॉल्ट मोड नेटवर्कमधनं बाहेर काढता. तुमचं लक्ष एका बिंदूवर इतकं तीव्रतेने केंद्रित होतं की बाकीच्या सर्व उघड्या टॅब्सना मेंदूकडून मिळणारी ऊर्जाच बंद होते. अरे वा. म्हणजे त्या आपोआप क्रॅश होतात. एक्झॅक्टली. तुम्ही शून्यात जात नाहीयेत, तर तुम्ही एका अशा सर्वोच्च सत्यावर लक्ष केंद्रित करता ज्यामुळे बाकीचा सर्व सांसारिक गोंधळ शांत होतो. सर्व शंका आणि सांसारिक विचार बाजूला ठेवून पवित्र झालेल्या वाणीने एकाग्रतेचा हा स्पष्ट मार्ग श्रोतांनी इथे दाखवला आहे. हे स्पष्टीकरण खरोखरच खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपण त्या विचारांशी लढायचं नाहीये, तर आपला फोकस पूर्णपणे दुसरीकडे एका उच्च आणि पवित्र शब्दाकडे शिफ्ट करायचा आहे. विचारांशी लढत बसलो तर ते आणखी वाढतात, पण त्यांना इंधन देणंच थांबवलं तर ते गळून पडतात. अगदी तसंच. आता या संपूर्ण प्रवासातील शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे आपण येतोय. आपण सुरुवात केली महान आणि खंबीर स्त्रियांच्या आदर्शापासून, त्यातून वाणी आणि विचार शुद्ध केले, त्या शुद्धीने पिढ्यांचा उद्धार कसा होतो ते पाहिलं, आणि शेवटी नामस्मरणाच्या माध्यमातून मनातील संकल्प विकल्पांचा गुंता कसा सोडवायचा हेही समजून घेतलं. हां. या सगळ्या प्रचंड प्रक्रियेची अंतिम निष्पत्ती काय? तर मग या सगळ्याचा अर्थ काय होतो? चौथी आणि अंतिम ओळ म्हणते, नाही बद्धता तया संसाराची, जाचणी यमाची मग कैची. 4. मला इथे असं दिसतंय की हा स्रोत एका परमोच्च स्थितीबद्दल बोलतोय, एक प्रकारची गॅरंटी देतोय. नक्कीच. तो म्हणतोय की जर तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण केलीत तर तुम्हाला संसाराची कोणतीही बद्धता उरणार नाही आणि मृत्यूचे म्हणजेच यमाचे भयही राहणार नाही. संसाराची बद्धता सुटणे आणि यमाची जाचणी नसणे याचा एकमेकांशी काय संबंध आहे? या अंतिम ओळीत मानवी अस्तित्वाचे सर्वात मोठे कोडे सोडवले आहे. इथे 2 अत्यंत मोठे आणि गंभीर शब्द आहेत, संसार आणि यम. बरोबर. संसार या शब्दाचा अर्थ केवळ लग्न करून कुटुंब चालवणे असा मर्यादित नाही. आध्यात्मिक परिभाषेत संसार म्हणजे आसक्ती, अपेक्षा, भौतिक गोष्टींच्या मागे लागण्याची न संपणारी शर्यत, हे माझं आणि ते तुझं हा भेद आणि त्यातून निर्माण होणारे दुःख. म्हणजे अटॅचमेंट. एक्झॅक्टली. बद्धता म्हणजे या सगळ्यात अडकून पडणे, या गोष्टींचा गुलाम होणे. जेव्हा एखादी व्यक्ती तिसऱ्या टप्प्यातील संकल्प आणि विकल्प सोडून देते, तेव्हा ती या संसाराच्या बद्धकतेतून आपोआप मुक्त होते. कारण आता तिला हे हवं आणि ते नको असा हव्यास राहिलेला नसतो. अच्छा. ती व्यक्ती जगात असते, ती सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असते, पण जग तिच्यावर राज्य करत नाही. ती कमळाच्या पानावरच्या पाण्यासारखी अलिप्त आणि मुक्त असते. हे समजलंय की संसाराशी आसक्ती सुटते, पण ही मुक्ती थेट यमाशी म्हणजेच मृत्यूच्या भयाशी कशी जोडली जाते? जाचणी यमाची मग कैंची हा प्रश्न अगदी थेट आणि थोडा आव्हानात्मक वाटतो. तो आव्हानात्मक ह्यासाठी आहे कारण तो अत्यंत तार्किक आहे. यम हा मृत्यूचा देव मानला जातो आणि मृत्यूची जाचणी म्हणजे मृत्यूच्या वेळेस होणारा शारीरिक आणि मानसिक त्रास किंवा मृत्यूची प्रचंड भीती. मानवाला मृत्यूची सर्वात जास्त भीती का वाटते? आपण कधी यावर शांतपणे विचार केलाय? मृत्यूची भीती यासाठी वाटते कारण मृत्यू म्हणजे आपण आयुष्यभर जे काही ओरबाडून कमावले आहे, ज्याच्यावर आपण मालकी हक्क सांगतो. अच्छा, म्हणजे नाती, पैसा? हो, ज्या वस्तू, पद, पैसा, बँक बॅलन्स आणि नाती आपण जोडली आहेत, त्या सर्वांपासून अचानक आणि कायमचे तुटणे. मृत्यू म्हणजे आपल्या आसक्तीचा हिंसक शेवट. बापरे, हा विचारच अंगावर काटा आणणार आहे. खरंय ना? पण आता त्या व्यक्तीचा विचार करा जिने पहिल्या 3 ओळींचा प्रवास करून अगोदरच संसाराची बद्धकता आणि आसक्ती सोडली आहे, जिने मनातले सर्व संकल्प आणि विकल्प संपवले आहेत. जर आपण अगोदरच मोह आणि आसक्तीतून मुक्त झालो असू, तर मग मृत्यू आपल्याकडून काय हिरावून घेणार? अरे वा, हे तर अत्यंत लॉजिकल आहे. हो, ज्याच्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही किंवा ज्याने अगोदरच सर्व सोडून दिलंय, त्याला मृत्यूची भीती कशी वाटेल? आणि जिथे गमावण्याची भीती नाही, तिथे यमाची जाचणी किंवा मृत्यूचा तो भयानक मानसिक त्रास कसा काय राहू शकेल? खरंच. हा, या श्लोकाने विचारलेला अत्यंत सखोल प्रश्न आहे. मृत्यू हे एक अटल सत्य आहे, पण मृत्यूचं भय हे केवळ आपल्या आसक्तीतून जन्माला येते. आसक्ती गेली की मृत्यूचा केवळ एक नैसर्गिक शांत प्रक्रिया म्हणून स्वीकार करता येतो.
हे सगळं ऐकल्यावर खरोखरच एक वेगळीच शांतता जाणवते. म्हणजे आपण आयुष्यभर ज्या मृत्यूच्या भयाने पळत असतो, सतत काहीतरी मिळवण्याच्या शर्यतीत असतो, त्या भयावर मात करण्याचा मार्ग हा बाहेर नसून तो आपल्या स्वतःच्या मनातील आसक्ती सोडण्यात आहे. अगदी बरोबर. आपण आता या चर्चेच्या शेवटाकडे येत आहोत. जर आपण या संपूर्ण प्रवासाचा एका दृष्टिक्षेपात आढावा घेतला ना, तर केवळ 4 ओळीत हा केवढा मोठा आणि प्रगल्भ जीवनमार्ग लपलेला आहे. नक्कीच. सुरुवात होते अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा आणि विशेषतः मंदोदरी या अत्यंत विपरीत परिस्थितीतही स्वतःचे नैतिक चारित्र्य न सोडणाऱ्या महान स्त्रियांच्या आदर्शांचे स्मरण करण्यापासून. हां. त्यांच्या नावाने आपली वाणी शुद्ध होते. त्या शुद्ध वाणीने केवळ आपला नाही तर आपल्या कुळाचा, पुढच्या पिढ्यांचा उद्धार होतो. त्यानंतर या शुद्ध झालेल्या मनाने आपण संकल्प आणि विकल्प बाजूला ठेवतो आणि केवळ ईश्वराचं नाव घेतो. आणि शेवटी आपण या भौतिक जगाचा आसक्तीतून कायमचे मुक्त होतो. जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्ती. केवढा मोठा प्रवास. तंतोतंत. यालाच आपण खऱ्या अर्थाने शहाणपण किंवा ज्ञान म्हणू शकतो. हे केवळ डोळ्यांनी वाचून सोडून देण्यासारखं नाही, तर ते जगण्यात उतरवण्यासारखं आहे. हो, प्रॅक्टिकली वापरायचंय. अगदी. हे आपल्याला शिकवते की कोणताही खरा बदल हा कायम आतून बाहेरच्या दिशेने होतो. आधी विचार, मग वाणी, मग कुळ आणि शेवटी संपूर्ण मुक्ती. या साध्या वाटणाऱ्या शब्दांमध्ये दडलेलं हे एक महान मानसशास्त्र आहे. नक्कीच. आपण सुरुवातीला शारीरिक डिटॉक्सबद्दल बोलत होतो, पण आज आपण जे पाहिलं तो खऱ्या अर्थाने मेंदूचा, विचारांचा आणि आत्म्याचा डिटॉक्स होता. अगदी. आणि आजची ही चर्चा संपवण्यापूर्वी श्रोत्यांसाठी एक असा विचार ज्यावर आपण सर्वांनी स्वतःच्या पातळीवर नक्की विचार करायला हवा. सांगा. जर काही विशिष्ट उदात्त नावे आणि त्यांच्या उच्चारणांमुळे आपली मानसिक स्थिती, आपले कुळ आणि आपला आध्यात्मिक प्रवास इतक्या मुळापासून सकारात्मकरित्या बदलू शकतो, तर मग आपण आपल्या दैनंदिन जीवनात रागात किंवा घाईत जे इतर साधेसुधे वाटणारे पण अत्यंत नकारात्मक शब्द सतत वापरत असतो, ते शब्द आपल्या नकळत आपले वास्तव आणि आपलं भविष्य कसे घडवत असतील. खूपच महत्वाचा मुद्दा आहे हा. हो ना. शब्दांच्या या अफाट ताकदीचा आणि ते आपल्या पिढ्यांवर करत असलेल्या परिणामाचा आपण खरोखरच नव्याने विचार करायला हवा. शब्दांनी जग बनतं आणि शब्दांनीच ते उद्ध्वस्त येऊ शकतं. आजच्या या सखोल विश्लेषणात सहभागी होऊन हा वैचारिक वेध घेतल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. अशाच आणखी एका रंजक आणि सखोल चर्चेत आपण पुन्हा नक्कीच भेटू.